नमस्कार मित्रांनो, आम्ही गेलतो जंजिऱ्याची ट्रिप घेऊन रायगडाहून जंजिरा. तिथे 100 रुपये तिकीट काढून वाट बघत बसलो होतो. ज्यावेळेस वाट बघत बसलो होतो त्यावेळेस लांबून अशी आतुरता लागली होती की कधी आपण त्या जंजिरा किल्ल्यावर जातो ना, अशी आतुरता लागली होती. पण बोट येऊस्तर वाट बघावी लागते. बोट आली, त्यातले एक एक माणूस खाली उतरायला चालू झाला आणि आम्ही जंजिरा किल्ल्याकडे जाण्यासाठी त्या बोटमध्ये बसायला निघालो. आणि बोटमध्ये बसताना प्रत्येक माणसाला एक एक माणूस घेतल्यानंतर नावेचं बरोबर बॅलन्स होण्यासाठी मागे पुढे असे माणसं व्यवस्थित बसवून घेतात. हळूहळू माणसं बसवायला चालू होते. मीही त्यांच्या मागे उभा होतो आणि एक एक माणूस बसवायला चालू होता. असं करता करता सर्वजण बसू लागले. आणि हे जे आहे त्या काठीने खाली नाव समोर लोटायचं काम करतो. एक पुढे आणि एक मागे असतो. सगळेजण बसलो आणि निघालो नावेमध्ये. त्यानंतर आम्हाला घालायला त्यांनी बुडू नये म्हणून जॅकेट दिले. पाण्यामध्ये बुडू नये म्हणून जॅकेट दिले आणि प्रत्येकाला जॅकेट घाला असं सांगत होते. त्याच्यानंतर पाठीमागे इकडे एक जॅकेट पाठवा असं मी त्यांना सांगितलं आवाज देऊन. तर पाठीमागालच्या पुलावरून लोक ते वेटिंगमध्ये थांबलेले होते, ते बघत होते. आणि आम्ही मात्र पुढं आता हळूहळू मजेने प्रवास चालू केला होता समुद्रामधून. त्याच्यानंतर नौका हाकणाऱ्याने त्याचा तो वरला जो पंदो असतो तो बांधून घेतला. लहान लेकरांना अलाउड नाही आहे, पण आम्ही गोड बोलून दादा बाबा करून कसं तरी लहान लेकराचं अलाउड मान्य केलं. आणि बोट हळूहळू जंजिरा किल्ल्याकडे निघाल्यानंतर त्याने जो ओढीमध्ये नौका हाकणारा आहे त्यांच्यासोबत गाईडचं काम बाहेरच करतो आणि बाहेरच गाईडचं काम दाखवतो. त्याने आम्हाला थोडक्यात माहिती सांगायला सुरुवात केली की बाबा तिथे गेल्यानंतर कसं असतं आणि कुठं काय असतं हे सांगायला त्याने सुरुवात केली. ये किले को समंदर के बीच में 950 साल हो गया. ये 950 साल ये पुराना किला है और बनाने वाले का नाम है सिद्दी जोहर. सिद्दी नाम के हिंदुस्तान में 2 बादशाह आके गए. छत्रपति शिवाजी महाराज के टाइम में जो सिद्दी था, मुगल बादशाह था, पनाल गेट के ऊपर बेड़ा डाल के बैठा हुआ था. ये 1665 का सिद्दी जिसने किला बनाया हुआ है, बनाने वाला ये अफ्रीकन था. ये किले का काम सन 1118 में चालू किया हुआ है और 1140 में पूरा कंप्लीट हो गया. इसको बनाने के लिए टोटली 22 साल लग गए और 22 साल में लोगों ने 22 बुरुज को बनाया हुआ है. बुरुज किसको कहते हैं? जो जंग लड़ने की जगह होती है. देखो आपको राउंडिंग गोल गोल टावर जो दिखाई दे रहा है ना, इसको कहते हैं बुरुज. आप लोग जब किले के अंदर एंट्री करोगे ना, एंट्री करने के बाद आपको एक सामने दरगाह दिखाई देंगी और दरगाह के सामने एक बड़ा सा गेट नजर आएगा. उसी गेट से अंदर जाएंगे. थोड़ा आगे जाने के बाद आपको राइट मारना है. ऊपर चढ़ने के लिए आप लोगों को स्टेप नजर आएंगी. तो सीढ़ियां चढ़कर किले के ऊपर के हिस्से में पहुंचेंगे. वहां पर पॉइंट की तरफ में जाएंगे आप लोग और पॉइंट क्या देखेंगे? सबसे बड़े किले में आपको 3 तोप नजर आएंगे. वो जमाने में किले में टोटल 365 तोप थे. अभी भी लगभग यहाँ पर ऐसे 122 एक तोप बची हुई है. लेकिन 122 तोप में से सबसे बड़े 3 है जिसको नाम दिया हुआ है. 1 नंबर पे आपको तोप दिखाई देंगी, इसका नाम कलाड़ बांगड़ी है. 2nd नंबर पर गायमुख है और 3rd नंबर पर तोप चावड़ी है. कलाड़ बांगड़ी का वेट कितना? वजन तो 22 टन का. आप सोचो उस जमाने में ये 22,000 किलो कैसा लेके आया होगा. कौन से कश्ती में लाया हुआ इसको कोई भी कश्ती में नहीं लाया. एक एक रिंग लाकर, बैंगल्स लाकर यहाँ पर ज्वाइन किया हुआ है. 12 घंटा सन के नीचे रहता है. लेकिन ये तोप गर्म नहीं होता. उसको पंच धातु में बनाया हुआ तोप है. शीशे से पिघला के ज्वाइन किया हुआ है. ये किले में बड़ा जरूर है तोप, लेकिन हिंदुस्तान में यही तोप आज रैंकिंग में 3rd नंबर पर आती है. 1 नंबर में बीजापुर के अंदर मुलुक मैदान है. 2 नंबर में दौलताबाद में मेंढा तोप. आज 3rd नंबर पर आप लोग जंजीरे में कलाड़ बांगड़ी को देखेंगे. फिर कलाड़ बांगड़ी देखने के बाद वहीं से आप लोगों को आगे घूमना है. फॉर एग्जाम्पल आपको एक सर्कल बुरुज घूमना है, दूसरा सर्कल बुरुज, तीसरे सर्कल बुरुज पर जाएंगे ना, देखो आपको एक सामने किला नजर आएगा. वो किला संभाजी महाराज ने बनाया हुआ किला है. जो इस किले को जीतने के लिए बनाया था, उस किले का पहला नाम पद्मदुर था. कासा किले के नाम से जाना जाता है. लेकिन ये किले को कोई जीता हुआ नहीं है. अजिंक्य किला है. रायगढ़ किले पे मुगलों ने हमला कर दिया. संभाजी महाराज फौज को लेकर रायगढ़ पे चले गए और रायगढ़ का किला छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी हुकूमत, ये सबसे बड़ा रायगढ़ का किला है. इसके लिए वो अधूरा छोड़ के बड़ा किला बचाने के लिए चले गए. यहाँ का सिद्दी जाके हुकूमत का झंडा लहरा दिया और किले को अपने अंडर में ले लिया. नाम को चेंज कर दिया, कासा फोर्ट नाम रख दिया. अभी आप लोग मुरूर से आ गएंगे ना, आते समय पहला किला आपको वही नजर आता है.
ये नहीं दिखाई देता, बीच में पहाड़ी पड़ता है, इसके लिए किला नजर नहीं आता है। उसको देखने के बाद हर कोई मुरूर जंजीरा कहता है। ये आप लोग सभी लोग मुरूर जंजीरा के आ गए, लेकिन इसका कोई मीनिंग, कोई अर्थ नहीं है। किले का नाम है जल जजीरा। जल मराठी में पानी को कहते हैं, और जजीरा एक बेड होता है, आइलैंड होता है। अरबी लैंग्वेज में इसको जजीरा बोला जाता है। हमने तुमने मिला के इसको रिपीट किया हुआ मुरूर जंजीरा। अब ये प्रॉपर भी हो गया और फेमस भी हो गया है। फिर आप लोगों को तीसरे बुर्ज से नीचे उतरना है। नीचे उतरने के लिए आप लोगों को लेफ्ट टर्न मारना है। लेफ्ट टर्न मारेंगे, किले के सेकंड फ्लोर में आएंगे। देखो किले को गौर से 3 फ्लोर में ये बनाया हुआ किला है। क्यों बनाया था 3 फ्लोर में? तो नीचे का जितना भी हिस्सा है ना, टोटली बारूद खाना है। दारू गोला रखने की जगह होती है। ये आप लोगों को बॉक्स टॉप पे विंडो जो नजर आती है, ये किले का वॉचिंग टावर है। ये लोग इसी के ऊपर के समय तोफ रखने के, यहाँ से नीचे उतरेंगे, किले का वॉचिंग टावर देखेंगे, बारूद खाना। वहां पर आपको 2 गेट नजर आएंगे। अभी एक छोटा सा ब्रेक लेते हैं, उसके बाद बता काटी बप्पो बोल अयो ब्रिज पर जाएंगे, वहां से आप लोगों को लेफ्ट टर्न मारना है। लेफ्ट टर्न मारेंगे, किले के सेकंड फ्लोर में आएंगे। वहां पे उसको वॉचिंग टावर बोलते हैं। उसी के नीचे साइड में आपको बारूद खाना दिखाई देगा। बारूद खाने के वहां पर 2 गेट नजर आएंगे। एक गेट बारूद खाने का है, दूसरा गेट किले का मेन पॉइंट है। और मेन पॉइंट क्या है किले का? उस जमाने में, आज लोग किले में आने के लिए सभी लोग है ना हमारे बोट का इस्तेमाल करते हैं, लेकिन पहले लोगों का आना जाना ये लोगों ने बोट से नहीं रखा था। ये लोगों ने एक पानी के साथ इससे रास्ता निकाला, जिसको मराठी में भुयार कहता है। एक भुयार पूना के अंदर निकाला हुआ है। वो शनिवारवाड़े से पर्वती के लिए ना, तो किले में से भुयार कहाँ पे निकलता है? पानी के साथ रास्ता भुयार मार। देखो यहाँ पे पीछे पलट के नारियल के झाड़ दिखाई दे रहे ना, ये उसके नीचे खंडे से टमाटर का गेट नजर आता है। यानी जब तक किले में लोग रहते थे, ये रास्ते को चालू रखा था। लोग जाने के बाद सरकार ने उसको बंद करके रखा हुआ है, क्योंकि पानी लीक होने की वजह से कीचड़ हो गया। वरना आज भी यही रास्ते से लोग आते थे, यही रास्ते से लोग चले जाते थे। उसके अलावा किले में आप लोगों को 1 मीटर पानी का तालाब देखने मिलेगा। उसकी गहराई कितना है? तो 60 फीट गहरा तालाब है। और वो तालाब का नाम शाही तालाब रखा था। अब तालाब तो देखेंगे, तालाब के यहाँ फ्रंटिंग में आपको टूटी हुई बड़ी बड़ी विंडो नजर आएंगी। वहां पे रानी का एक शीश महल बनाया था, जो 7 कलर में कांच लगाई हुई थी। सूरज के किरण जब शीशे पे पड़ती थी, शीशे का रिफ्लेक्शन पानी पे पड़ के पानी का कलर भी 7 रंगीन में चेंज हो जाने का। यहाँ से इसको निकाल के डिमोलिश कर दिया, पूरा शीशा लिया के मुरूर पैलेस में लगा दिया हुआ है। फिर वो तालाब देखने के बाद आपको एक लंबी स्टेप नजर आएंगी, जो किले के टॉप पॉइंट पे लेके जाएंगी आप लोगों को। उसको बाली किला कहते हैं। 47 के पहले सिद्दी लोग का झंडा लगाया करते थे। अभी अपने हिंदुस्तान का वहाँ पे झंडा लगता है 26 जनवरी और 15 अगस्त के दिन। ऊपर जाने का मतलब ऐसा है, आप लोग 22 एकड़ का किला तो घूम नहीं सकता। ऊपर जाने के बाद टोटली आपको 22 एकड़ का एरिया नजर आएगा और समंदर का पूरा व्यू नजर आएगा। ऊपर जाने का फोटो निकाल कर 10 एकड़ में वही सीढ़िया से नीचे उतरेंगे। नीचे उतरने के बाद आपको एक ऊंची सी बिल्डिंग नजर आएंगी किले में, वो है राजा का दरबार उस जमाने में। तो दरबार क्यों लगाने के पहले दीवाने आम, दीवाने खास, नाच गाने के लिए बोलो, मीटिंग के लिए किसी को दरबार में बुलाना होता था। किले के अंदर इलेक्ट्रिक माइक नहीं था, ये लोगों का सिग्नल का नगार था ना, तो नगाड़ा बजा के लोगों को दरबार में जमा कर नाच गाना मीटिंग करने के। दरबार की अपोजिट में किले में बहुत सारे ऐसे टूटे बड़े दीवारें नजर आएंगे। 2 समाज के लोग ये किले में रहने के, पूरी समाज के लोग, ममड़े समाज के लोग। 550 घर का बस्ती था किले में और 3,000 लोग का आबादी। किले में मस्जिद, मंदिर, स्कूल, मार्केट, बाजार पेट, ये सब कुछ लगने का पूरा गांव बसा हुआ था। वहां से आगे बढ़ेंगे, आपको दूसरा तालाब देखने मिलेगा, जो 30 से 40 फीट गहरा तालाब है। चिड़ेखानी तालाब के नाम से जानते हैं। तालाब देखने के बाद आपको किले के मेन गेट की तरफ में खड़े रहोगे ना, दीवारों के ऊपर आपको एक मोहर और एक चित्र बनाया हुआ दिखाई देगा। उस जमाने में जब किले में लोग रहते थे, वो लोगों के पैसे पे राज मुद्रित था, लेकिन वो पैसा किले में खरीदने के लिए और किले के गेट पास कर इस्तेमाल करने के। पैसा हो तो उसको किले के अंदर एंट्री करने के, पैसा नहीं हो ऊपर से भाला मार के उसको फिनिश कर देने के। वो समझने का कोई दुश्मन या कोई जासूस आया हुआ था। अब डरने की बात नहीं है, ऊपर कोई सिपाही बैठा हुआ नहीं है, सिपाही लोग का सिस्टम खत्म हो गया। आप लोग किले में आराम से घूमकर आ सकते हैं। ये किला बनाने वाले ने 3 रीजन में बनाया हुआ है। पहला रीजन ये है, अपना बोट
किले के सामने आके लगता नहीं, पता नहीं दूसरा रीजन है चढ़ोतर में समंदर का खड़ा पानी है, अंदर साइड में 2 मीठे पानी के तालाब देखेंगे। और तीसरा रीजन देखो, ये समंदर की लहर होती ना, किले को टकराने की वजह से पत्थरों को डैमेज कर दिया है, लेकिन जॉइंट को जगह छोड़ने नहीं दिया हुआ है। कौन सा मटेरियल इस्तेमाल किया गया हुआ है? खाने का गुड़ है, नमक है, चूना है, शीशा है, इस समंदर की रेत को मिलाकर किले को तैयार किया गया हुआ। तो ये है भाई किले का मालूमात जानकारी। यही मालूमात यही जानकारी हम लोग अंदर सब मिलने के बता दिया आप लोगों से। 800 से 900 का चार्ज करते थे। यहाँ पर किसी फैमिली किसी ग्रुप से नहीं, बल्कि अपना फैमिली अपने ग्रुप से, जैसा 2 लोग है 100 रुपये देना है, 3 है 4 है, वो लोगों ने 150 देना है, और जिसके ज़्यादा लोग है 300 रुपये देना है। ये हम लोगों का दिन भर का एक मजदूरी हो जाता है सर। तो ध्यान में रखना है, किले में आपको एंट्री करेंगे ना, सामने दरगाह दिखाई देगी, दरगाह के सामने गेट से जाने का आपको आगे बढ़ने के बाद थोड़ा राइट मारने का, ऊपर चढ़ने के लिए स्टेप नजर आएंगी, सीढ़ियाँ चढ़कर ना। देखो किले में आपका पहला पॉइंट यहाँ पे तोप की तरफ में, ये सबसे बड़े तोप देखेंगे यहाँ पर किले में। ये 3 तोप देखने के बाद आप लोगों को वहीं से आगे घूमना है, एक सर्कल घूमना है, दूसरा सर्कल, तीसरे सर्कल पर जाएंगे ना, वहां से नीचे उतरना है, आपको लेफ्ट टर्न मारना है। लेफ्ट टर्न मारोगे, किले का वॉचिंग टावर देखेंगे, बारूद खाना देखेंगे, बिहार मार्ग देखेंगे, मीठे पानी का तालाब देखेंगे, फिर टॉप पे जाएंगे, किले का व्यू देखेंगे, वहां से नीचे उतरेंगे, दरबार हॉल देखेंगे, बस्ती देखेंगे, फिर मीठे पानी का तालाब देख के अपने बराबर टाइमिंग पर आ जाएंगे। और जब वापसी आएंगे, आप लोगों को राजपुरी बोर्ड बनना है, राजपुरी बोर्ड से वापसी जाना है। 3 ठिकाने से बोट आती है सर। तो आप अपना ग्रुप का देना है सर, ये हम लोगों का दिन भर का मशहूर हो जाता है मेरे सर। असंच किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला काय बघावं कळायचं नाही, म्हणून मी रेकॉर्ड करून ठेवलं होतं। आणि त्यानं सांगितल्याप्रमाणे किल्ल्यामध्ये घुसल्यानंतर राईटला घुसून परत त्या देवळीमधून मी बाहेर बघत होतो। ह्या ज्या देवळी आहेत इथे पहिले राखणदार असायचे आणि राखणदार तिथून वरून देखरेख करायचे। बाकीही पर्यटक आलेले होते आणि बघत होते की कसं चाललंय। टाईम कमी होता म्हणून मी पटपट पुढे जाण्याचा प्रयत्न केला, कारण 45 मिनिटांमध्ये किल्ला बघून बाहेर जायचं आहे। 45 मिनिटात ह्या तोफा आहेत ज्या शिवकालीन आहेत, त्या शत्रूवर डागण्यासाठी ठेवलेल्या असायच्या। आजचा विषय सोडून द्या, काही मूर्ख लोक त्याच्यावर बसून व्हिडिओ काढतात, फोटो काढतात। असंच मी पण बघितलं, मला वाईट वाटलं, पण काय करता। हा आहे राणीचा शीश महल। शीश महल म्हणजे ज्याच्या त्या साईडला तलाव आहे आणि त्या तलावामध्ये सूर्याचे किरण पडल्यानंतर त्या किरणाचा उजेड त्या शीश महलमध्ये पडायचा आणि त्याच्यातल्या ते किरणाचा उजेड पडल्यानंतर परत तो प्रकाश वापस फिरायचा। बाकी ही पर्यटकाची गर्दी होती आणि बघण्यासारखं वातावरण ही मस्त होतं। आम्ही बघत चाललो होतो। मी बाकी काय नाही, परंतु प्रत्येक जागेवरून बघत होतो की ह्या अँगलने इथून किल्ला दिसतो कसा, बाहेर इथून काय बघत असतील लोक। आता तसं जुना पुराणा किल्ला झाल्यामुळे खंडर झाल्यासारखं दिसतंय, पण तरीही बघण्यासारखा किल्ला आहे। हा किल्ला अजिंक्य किल्ला म्हणून मानला जातो, याला कोणीही जिंकू शकले नाही। लास्टपर्यंत हा किल्ला अजिंक्यच राहिला। हे जे बसलेले आहेत ते सर्वजण मध्ये किल्ल्यामध्ये येण्यासाठी वाट बघत आहेत। एक नौका खाली झाल्याशिवाय दुसरी नौका आतमध्ये घेत नाहीत आणि ते जे येणारं जहाज आहे ते 60 माणसं घेऊन येत आहे एका टायमाला। ही एक तोफ आहे आणि हे पहा, हे जहाज वगैरे कसे फिरत आहेत। तर त्याच्यानंतर हळूहळू मी पुढे सरकत होतो आणि त्या किल्ल्याकडे बघून मनामध्ये कुतूहल लागली होती की ज्या वेळेस हा किल्ला परिपूर्ण असेल किंवा नवीन बांधलेला असेल त्यावेळेस तो कसा असेल, असे मनामध्ये विचार येत होते। आणि खरोखरच आपण महाराष्ट्रात जन्माला आल्याचं आपलं भाग्य आहे असं मनात मी म्हणत होतो। पण त्याच्यानंतर असा विषय ध्यानामध्ये आला की बाबा इथेच जर आपण थांबत राहिलो आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी बघत राहिलो तर मेन गोष्टी बघायच्या बाकी राहतील। त्या हिशोबाने मी आणखी पुढे सरकलो। आम्ही आलतो त्या टायमाला भरती होती, आता ओहोटी लागली होती, पाणी खाली सरकले होते। त्याच्यानंतर मी हळूहळू पुढे सरकत गेलो। जिथे सैनिकाची बैठक असायची किंवा राजदरबारामध्ये जिथे बोलवायचे माणसाला, तिथून एक रस्ता आहे आणि असा बारीक रस्ता आहे की जाताना माणसाला झुकून नाही साला म्हणायचं काम नाही, तिथं झुकूनच जावं लागते। हे लोक देवळीमध्ये बसून ह्याच्यातून फोटो काढत होते। हा किल्ला सध्या पडलेला जरी दिसत असला तरी वरून बघायला खूप नयनरम्य आहे आणि जुन्या काळातलं चित्र ऑटोमॅटिक डोळ्यासमोर उभं राहते।
असं करता करता मी हळूहळू चाललो आणि विशेष म्हणजे या किल्ल्यामध्ये चौकोन खारा समुद्र आहे आणि त्याच्या मधोमध 2 गोड पाण्याचे तलाव आहेत. ते बघण्यासाठी मी कुतूहलाने गेलतो की चला आपण पण बघायचं आहे की मध्ये कसले तलाव आहेत. तलाव म्हणजे मोठे मोठे विहिरीसारखे आहेत. हे आहेत पहिले सुरक्षा रक्षकांना बसण्यासाठी केलेल्या जागा होत्या आणि हे असे बुरुज बनवलेले आहेत साईडने. तर तो विषय मी पण बघून तिथे थकलो आणि म्हटलं चला आता शीश महल जवळचा तो मेटा कुवा म्हणजे गोड पाण्याची विहीर बघण्यासाठी जायला पाहिजे. म्हणून मी हळूहळू निघत राहिलो समोर. हळूहळू चालत राहिलो. म्हटलं चला पटपट जायला पाहिजे, कारण 45 मिनिटामध्ये किल्ला 22 एकर फिरायचा होता. 22 एकर किल्ला कसा फिरायचा काही माहिती नाही. कुठून कोणीकडे जायचं काय तर ह्या किल्ल्याच्या साईडने एक राऊंड मी पूर्ण राऊंडने दिलेला आहे. त्या राऊंडनेच फिरत होते आणि खालून विचारत होते की दादा वर यायला रस्ता कुठून आहे म्हणून. ह्या पाहे मी जे तुम्हाला म्हणलं होतं ना, छोटा दरवाजा झुकूंगा नाही साला, इथं जमत नाही. इथं झुकावंच लागते आणि वाकूनच खाली उतरावं लागतं आणि एका टायमाला एकच माणूस खाली येऊ शकतो. दुसरा माणूस खालून वरती येऊ शकत नाही आणि वरूनही खाली जाऊ शकत नाही. अशा प्रकारे रचना शिवाजी महाराजांच्या काळातील 900 वर्षापूर्वीची रचना. तर इथे आम्ही खाली आल्यानंतर बघितलं की इथे एक भुयारी मार्ग आहे जो पहिला चालू असायचा, पण आता काही कारणास्तव शासनाने तो बंद करून टाकला. मला सांगितल्याप्रमाणे मी खाली उतरलो आणि तो भुयारी मार्ग बघण्याचा प्रयत्न केला, पण पुढे शासनाने तो रस्ता बंद केलेला असल्यामुळे काहीही सुचलं नाही. फक्त लांबून बघितला. खाली उतरून जाऊन बघितले मी. मला वाटलं काहीतरी असेल बघायसारखं, पण नाही. समोर काही रस्ता वगैरे नाही. फक्त 1-2 जागेवर जाऊन बघितलं, पण तिथे खाली उतरल्यानंतर अशी भयान शांतता होती. तिथे शांतता पाहून मनामध्ये किर झालं आणि मी आपसुकच मध्ये जात राहिलो. मध्ये गेल्यानंतर मध्ये काळा किट्ट अंधार होता. त्या अंधारामध्ये मी हळूहळू पुढे सरकत होतो, पण एकीकडून मन सांगत होतं की दादा नको पुढे, बास झाला आता, चल माघारी. पण मनाची बघण्याची उत्सुकता कमी होत नव्हती. लास्ट 2 देवळे बघितल्या आणि वरची बनावट बांधणी वगैरे बघितली आणि मध्ये भिऊ वाटायला लागलं. असं वाटायला लागलं नको रे बाबा, मध्ये काय पण असू शकते. त्यामुळे माघारी फिरण्याचा निर्णय केला आणि पटकन तिथून बाहेर आलो, कारण जागाच तशी होती की भिऊ वाटायला लागलं आतमध्ये. सगळे माणसं एकीकडं आणि मी एकटाच एकीकडं. नंतर आलो गोड पाण्याच्या विहिरीपाशी. हे पाही गोड पाण्याची विहीर, ह्याच्यामध्ये मासे वगैरे आणखी पण आहेत. खूप मोठे मोठे मासे आहेत. तो शीश महल आहे. याच्यामध्ये किरण पडल्यानंतर त्याच्यामध्ये आरसे लावले होते शीश महलमध्ये आणि त्याच्यावर इथले किरणे त्याच्यात पडायचे आणि त्याचा उजाड राणीच्या महालामध्ये पडायचा असं त्यात सांगतात. तिथून परत आता वर उंचावर जाण्याची माझी इच्छा झाली, पण असं म्हटलं की चला राणीचा महल जवळ जाऊन बघावं, थोडासा आतमध्ये जाऊन कसं असेल. तर आता काय बघण्यासारखं विशेष नाही समजा, पण तरी पण त्याला बघण्याची ओढ लागलीच होती मनाला. ओढ लागल्यामुळे मी गेलो आणि बघितलं मध्ये जाऊन कसं काय आहे. तर मध्ये काय एवढं विशेष नव्हतं, पण जुन्या काळातील नक्षी कोरीव काम बघून विशेष वेगळं वाटलं. ही कलाकृती महाराष्ट्रातून लोप पावली असं म्हणायला हरकत नाही, कारण ही कलाकृती फक्त महाराजांच्या काळामध्ये होती. आज असं कोणाला बांध म्हणल्याने पण बांधता येणार नाही. कितीही जीव तोडून टाकला तर असं बांधू शकत नाहीत. हा गोड पाण्याचा तलाव म्हणजे थोडक्यात मोठी विहीर आहे, पण त्याला गोड मिठे पाणी का तलाव ऐसा बोलते हैं. त्यामुळे तिथून पुढे मी वरती किल्ल्यावरती जाण्यासाठी निघालो आणि हे जे पर्यटक आहेत हे वरही चढताना धापा देत होते, ते पाहून मला लई मजा वाटली आणि मी पण चढू लागलो हळूहळू. म्हटलं चला आपण पण आणखी वरती जाऊन बघावं. वरही चढल्यानंतर बघितलं वरून समुद्र सगळा कसा वाटतंय आणि असे मनामध्ये फिलिंग आली यार. ज्या टायमाला या किल्ल्याचा मालक परिपूर्ण बांधकाम असेल त्या टायमाला तो स्वतःला कमून घमंड नाही करणार, कमून त्याला घमंड नाही होणार. इतका भारी किल्ला, पूर्ण किल्ला बघून असं मस्त वाटत होतं आणि पूर्ण समाजाचे, टोटल समाजाचे लोक किल्ल्यावरती किल्ला बघायला येत होते. मीही वरून किल्ला बघत होतो. ही गोष्ट पुन्हा बघायला भेटणार नाही या हिशोबाने मी त्याची शूटिंग काढायला चालू होती. असा हा किल्ला
बघितला, 1-2 सेल्फी वगैरे खिचल्या. सेल्फी घेतल्या, म्हणलं चला असे तर आपण सेल्फी घेतोच. नंतर मग निघालो आम्ही परतीच्या प्रवासावर, वापस निघलो. चला एक वेळेस परत राणी महालाचा शूटिंग काढून घेऊ. आणि हे दाखवायचा विषय असा आहे की दगडं खलास झालेत, पण त्याच्यामध्ये जी भर केलेली आहे लांबी ती आणखी खचली नाही. दगडं समुद्राच्या लाटाची टक्कर बसू दगड जिरले, पण त्यात भरलेली लांबी. त्याच्यानंतर आम्ही बोटीमध्ये नाव टाकून दुसऱ्या बीचवर निघालो. बीचवर निघाल्यानंतर मस्त थंडगार हवा चालू होती. सगळे चौकोन गच्च भरलेले, जहाजामध्ये गाड्या वगैरे लादल्या होत्या. किल्ला बघून झाल्यानंतर हळूहळू आम्ही बीचकडे जात राहिलो. ती आपली गाडी टेम्पो ट्रॅव्हल्स जी आपण त्या जहाजामध्ये लावली होती. चला म्हटलं एक व्हिडिओ हिचा पण होऊन जाऊ द्या म्हणून घेतला व्हिडिओ. समुद्रातून जाताना पण मनामध्ये अशी भीती वाटत होती, कायला हे बुडलं फिरलं तर आपण पण डुबायचो ह्याच्या संगे. त्याच्यानंतर खाली उतरून आणखी एक वेळेस गाडीचा व्हिडिओ घेतला. आता दुसरा बीच समोर आलता, गाड्या काढायला चालू होत्या. आता आम्ही तिथून गाड्या काढण्याच्या तयारीमध्ये होतो. बीच जवळ आलेला होता. त्याच्यानंतर सर्वजण आपल्या आपल्या ठिकाणी जशी जागा मिळेल हे होते. प्रकारे जंजिऱ्याची ट्रिप पार पडली मित्रांनो.